नमस्कार मंडळी. सर्वप्रथम व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर मी एक दोन तीन गोष्टी क्लिअर करू इच्छितो. म्हणजे काय की मी जे माहिती सांगत असतो किंवा मी जे सांगणार आहे किंवा माझ्यासोबत जे घडले ते इतरांसोबत इथून पुढच्या काळात कधीही घडू नये आणि जे जे काय मी माहिती स्पष्ट क्लिअर करत असतो ती माझी स्वतः वैयक्तिक माझ्याबद्दल घडलेली आहे आणि इथून पुढं माझ्यासारखी वेळ ही कुणावर येऊ नये यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असतो किंवा ही माहिती देण्याचा उद्देश असतो माझा. आणि दुसरा एक मुद्दा की याच्यामध्ये कुठल्याही माणसाची किंवा कुठल्याही कोणी असो कोणाच्याही भावना दुखवण्याचा कोणाचाही माझा हेतू नसतो आणि नाही, सर्वप्रथम क्लिअर करतो. आणि कुठल्याही ठराविक तुम्ही म्हणसाल की हा व्हिडिओ हे मी सांगणार आहे हे कुठल्याही एरिया पुरतं मर्यादित नाही, हे पूर्ण जग जाहीर दिसतं. तुम्ही अगदी जपानला जरी गेले, जपानमध्ये जरी माझं नाव सर्च केलं यूट्यूबला बालाजी घोडके ब्लॉग्स, तिथं तुम्हाला ते दिसून जाईल. अमेरिकेत जरी गेलं, तुम्ही दुबईला जरी गेला तरी तिथं माझं दुबईला सुद्धा नाव दिसेल यूट्यूबला बालाजी घोडके ब्लॉग्स. त्यामुळे हे माध्यम हे ऑल वर्ल्डमध्ये दिसतं. एक ठराविक एरिया किंवा ठराविक ठिकाण याच्यासाठी ह्याचा उद्देश नाही. हे ऑल ओव्हर पब्लिक आहे. पब्लिक ऑल ओव्हर ऑल वर्ल्डमध्ये हे विषय हे भाग दिसतो, हा व्हिडिओ दिसतो. त्यामुळं कोणाची भावना दुखावण्याचा कोणाचाही कसलाही उद्देश माझा नाही. हे फक्त वैयक्तिक मला अनुभव आलेले वाईट अनुभव हे मी तुमच्याशी शेअर करतो. का तर तरुण पिढी इथून पुढच्या तरुण पिढीने अशी वाईट कामं करायला भाग पाडू नये किंवा वाईट विषयास तिथपर्यंत इच्छा झाली नाही पाहिजे की वाईट काम करण्याची. ठीक आहे, इथून पुढच्या काळात मी जे केलंय त्याची मला शिक्षा मिळालेली आहे. त्यामुळे मी आता पूर्णपणे यापासून लांब आहे. 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं. ठीक आहे, आता राहिला प्रश्न मी जे माहिती सांगणार आहे त्याबद्दल. कुठल्याही घटनेशी किंवा कुठल्याही समाजाशी कुठल्याही वास्तव्याशी माझा संबंध नाही. जे माझ्यासोबत घडले वैयक्तिक ते मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. 2022ला नवरात्र विषय 22 सप्टेंबर 2023 रोजी 2022 रोजी 22 सप्टेंबर 2022 रोजी पैशाच्या मॅटरवरून माझ्यावर केस झाली होती. म्हणजे ऐन नवरात्र आहे तोंडावरती, म्हणजे दसरा आहे 4 दिवसावरती, दसऱ्याच्या 5-6 दिवस जसं सेम परिस्थिती आता की आज 22 तारीख, काल 22 तारखेला बरोबर 2-3 वर्ष झाले. तर 2022 साली ऐन नवरात्रामध्ये, म्हणजे आपला काही त्याशी संबंध नाही, पण ऐन सणासुदीमध्ये मला तिथं अटक झाली. म्हणजे ह्या टायमिंगलाच साधारणतः 9-9:30 टायमिंग आहे. या टायमिंगलाच घरी सगळे पाहुणे रावळे येऊन आम्हाला घेऊन गेले ऐन नवरात्रीच्या वेळेस, ऐन नवरात्रात. आणि त्यावेळेला अक्षरशः आमची मिसेस, माझी बायको ढसाढसा रडत होती, म्हणजे थरथर कापत होती. सगळ्यांना तिने फोन फिरवले, माझ्या घरच्यांना फोन फिरवले, तिच्या तिकडच्यांना घरच्यांना फोन फिरवले तिने. पण माझ्या घरचे तर जवळ असून सुद्धा माझ्या घरचे मला विचारायला इथं बघायला नाही आले तिला की काय झालंय ग, कुठं गेले, काय कोण आलतं नाही, हिला काय झालं, हे सुद्धा माझ्या घरच्यांनी मला हिला कोणी घरच्यांनी बायकोला विचारलं नाही. ह्याचं फक्त वाईट वाटतं. आता विषय असा आहे मंडळी, तुम्ही म्हणसाल हे आत्ता का सांगतोय. मी काय म्हणतोय की हे इथून पुढच्या काळात अशा गोष्टी घडायला नको, म्हणून मी तुम्हाला हे सांगत असतो की ऐन नवरात्रीमध्ये मी 9 दिवस मी कस्टडीमध्ये होतो. आणि बरोबर आज उद्या दसरा आहे आणि आदल्या दिवशी म्हणजे 6 ऑक्टोबर 2022ला 5 ऑक्टोबरला
मी आतमध्ये होतो एरोड्यामध्ये. असा विषय होता त्यावेळेला. सांगण्याचा उद्देश हाच आहे की अडचणीच्या काळात कोणी आलं नाही, आईबाप नाही आले, भाऊ नाही आला, एकटी बायको पळत होती. त्यावेळेला अकाउंटला पैसे होते माझ्याकडं 40,000 रुपये होते, 40-45,000 रुपये होते. तर ते एका जोडीदार आले, मी सांगितलं जाता की बाबा ते ATM घेऊन त्या अकाउंटचे जे काही 40-45,000 रुपये आहे तेवढे विड्रॉल करून काढून घरी आणून दे, नाही तर दुसऱ्या दिवशी अकाउंट सील होणार होतं. कारण अटक झाली म्हणजे अकाउंट सील होतेच, त्यात काही वाद नाही. क्राईम ब्रांच म्हणल्यावरती प्रश्नच येत नाही. मग ते काय अकाउंटला पैसे होते ते 40,000 रुपये, 45,000 रुपये होते. 45,000 रुपये मी ते त्या जोडीदाराला सांगितलं की त्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी मला इथं न्यायला आले त्याच दिवशी तो संध्याकाळी तिथं खाली बाहेर बसलेला होता. त्याला तिथंच मी हळूच सांगितलं, बाबा तू तेवढं काम कर. त्याने ते पैसे काढून आणले, म्हणजे जेणेकरून त्या 40-45,000 वरती तिने ही सगळी प्रक्रिया केली. नंतर दुसरी केस पडल्यानंतर मग जरा थोडंसं पैशाची गरज लागली. म्हणजे सलग 2 केस झाल्या, वर्ग झाले, ह्या गुन्ह्यातून त्या गुन्ह्यात, असं ते झालं होतं. आता बरेच लोक म्हणतात की तू ही जी माहिती सांगून तुझं स्वतःच इम्प्रेशन डाऊन करतोय. मला नाही वाटत की इम्प्रेशन डाऊन होते किंवा काय नाही. एखाद्या व्यक्तीच्या मागं तुम्हाला मी पुन्हा एकदा विषय क्लिअर करतो, एखाद्या व्यक्तीला आपण सपोर्ट करत असतो, त्या व्यक्तीबद्दल त्याची आपल्याला रेगणारेग माहिती असावी. बघा बरं का मी काय म्हणतोय. आणि मग खरं सांगून जितकं तुम्ही हे मोकळं होईल तुमचं ते सोपे होतं. आणि उद्या तुम्हाला तिसरीकडून कुठून तरी कळण्यापेक्षा हे माझ्याच तोंडून सांगितलेलं हे कधी पण चांगलं. बघा मी काय म्हणतोय, माझ्याच तोंडून मी माझंच आरसा क्लिअर करतोय, माझंच नाव स्वतः मी खराब करतोय असं वाटतं. ठीक आहे, पण नवरात्र विषय आहे. ऐन नवरात्रीच्या विषयामध्ये पाळीत त्या दिवसात 9 दिवसात मी आतमध्ये होतो. माझ्याबरोबर कोल्हापूरचे काही लोक पण होते, त्यांनाही झाली होती अरेस्ट. सावकारकीची केस आहे, पुन्हा एकदा तेच मी सांगतो, सावकारकीचा विषय होता तो. सावकारकीच्या केसमध्ये ते झालं होतं. पैशाच्या मॅटरवरून तो विषय झाला होता. ते काय कुठं आमचं हे झालं नव्हतं, फक्त सावकारकीचा विषय होता तो. फक्त एवढंच की घरच्यांनी कोणी विचाराने आले माझ्या बायकोला, तेवढं मला वाईट वाटतं. कोणी फिरकलं नाही. त्या 9 दिवसामध्ये आमच्या घरचे बाकीचे कोणी लोक असतील ते तिकडं निघून गेले. कुठं देवाला गेले, कोण नवरात्रीत तुळजापूरला गेलं, कोण इकडे गेलं, कोण तिकडे गेलं. काय पण वाईट हेच वाटतं की भेटायला कोणी आलं नाही. एक दिवस हे आले ते फक्त आमचे पिताश्री, तेवढेच येऊन गेले. त्यानंतर कोणी फिरकलं नाही. त्यानंतर 14 दिवस 15 दिवस काय झालं काय नाही, कसं झालं, कोणी काही विचारलं नाही, काहीच विषय नाही. त्यामुळे बोलण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही सर्वांनी इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही वाईट कामात जाऊ नये, वाईट कृत्य करू नये किंवा वाईट कुठल्या गोष्टीत सामोरं जाऊ नये. एवढंच विषय असतो की माझ्यावर जी वेळ येऊन गेलेली आहे ती वेळ इथून पुढं येऊ नये कोणावरती. आणि मीही व्यवस्थित आहे, आता व्यवस्थित सुखाने 2 घास खातोय, जिथं 2 टाइम तिथं अर्धी खातोय चतकोर, 3 कोरा भाकर खाऊन मी आपलं सुखसुखीत जगतोय. पण इथून पुढच्या काळामध्ये वाईट ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका, वाईट कामं करू नका कुठल्याही गोष्टीत. काय हे आपलं चॅनल, ह्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला माझं सांगणं काम आहे. माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना बघा बरं का मी काय म्हणतोय, माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना मी माझं सांगणं काम आहे की वाईट कामाच्या, वाईट ह्याच्यामध्ये शॉर्टकट यशाच्या मागं लागू नका, लवकर पैसे मिळतील अशा भानगडीत पडू नका आणि हे सुधरा. काय असेल त्याचं शेवटी हे बघा, विषय कोणताही असो, शेवटी दुःख अडीअडचणी स्वतः ते मी भोगल्यात. म्हणजे मला वैयक्तिक त्याचा त्रास झालाय, वैयक्तिक मी तिथपर्यंत तेवढ्या ह्याच्यातून गेलोय. कोणाचाही सपोर्ट नसताना, विदाऊट सपोर्ट, मला कुठलाही सपोर्ट नाही, काहीच नाही, मी एकदम असंच आहे मोकळा. कोण लोक बघा,
कुठेही राहायचं म्हणजे कुठे काय झालं काय करायचं म्हणलं तरी 4 लोक आपल्या वाईटावर असतात, 4 लोक चांगली असतात, 4 लोक अशी 4 लोक तशी. कुठेही जा तुम्ही, कुठल्याही प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक ठिकाणी सगळीकडे तेच बोंबे कुठेतरी. त्यामुळं कोणी ना कोणी कोणाच तरी वाईटावर असतंच, कुठे ना कुठे असतंच, त्यात काय वाद नाही. भलं तुम्ही असो, मी असो, कोणी असो. फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून माझं एवढंच सांगणं आहे तुम्हाला हात जोडून की वाईट ह्याच्यात जाऊ नये, वाईट काम करू नये आणि शॉर्टकट पैसा कमवायच्या भानगडीत जाऊ नका, बरं का. मी तुम्हाला पुन्हा एकदा काय म्हणतोय, शॉर्टकट पैसा कमवायच्या भानगडीत पडू नये, नाहीतर तुम्हाला तुमचे कर्माची फळं तुम्हाला हे भोगावी लागतील. तुम्हाला तुमच्या कर्माची शिक्षा तुम्हाला इथंच भोगायची, इथंच भोगायची. कारागृहात तुम्हाला जावंच लागेल. तुम्ही तुमच्या भागात कुठे असाल, ऑल महाराष्ट्रात, ऑल इंडियामध्ये, ऑल जगात, ऑल वर्ल्डमध्ये, ठीक आहे. त्यामुळं तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावीच लागतील, हे त्यात काही वाद नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी सुधरा आणि वाईट काम करायच्या भानगडीत पडू नका, ठीक आहे. नवरात्रीमध्ये 9-10 दिवस बायको माझी रडत होती. टेन्शनमुळे तिच्या जास्त तिला त्रास होता शरीराचा, जास्त तिला त्या ह्याच्यामध्ये तिचं पोटाचा त्रास होता, तिला MC चा त्रास होत होता त्यावेळेला. तर ती मला अक्षरशः तोड सुद्धा तिचं मला दिसत नव्हतं त्या पट्ट्या त्या ह्याच्यामध्ये. असे काही विषय आहेत सगळे. त्यामुळे सर्वांनी शॉर्टकट पैसा कमवायला जाचाल तर तुम्हाला तुमची शिक्षा मिळेल. काही जसं मी चूक केली ती तुम्ही करू नका. समजलं? माझा उद्देश हाच आहे, मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. हे फक्त वैयक्तिक अनुभव आहेत माझे. मी माझ्या यूट्यूबवर माझा प्रवास सांगत असतो माझ्या चॅनलवरती. मला कोणाची काही घेणं देणं नाही, कोणाचं काही हे नाही, ठीक आहे. मला माझं चरित्र, जे माझ्या चारित्र्याला, जे माझ्या करिअरला जो डाग लागलाय तो मला क्लिअर करायचा आहे. तो मी क्लिअर करत चाललोय हळूहळू. शेवटी कितीही झालं तर कोणी काय म्हणत असतं, नाव एकदा कानफडकावर नाव पडलं की ते पडतच राहतं. ठीक आहे. आत्ता सुद्धा आता पाठीमागं 1 महिन्यामध्ये सुद्धा एक मॅटर झाला होता माझ्या नावावरती, पण तो तिथं मी थोडंसं चुकी झाली ती माझ्याकडून. त्याबद्दल ती शिक्षा मला तर ती पण मिळणारच आहे. ते पण मला जाऊन थोडंसं तिथं हे करावंच लागेल, ठीक आहे. असं जे काय असेल ते त्याबद्दल माफी असावी. फक्त शॉर्टकटमध्ये पैसा कमवला जाचाल तर तुम्हाला तुमच्या कर्माची फळं ही मिळतील. तुम्हाला कारागृहाची वारी करावी लागेल. ऐन नवरात्रीमध्ये मी, माझ्या घरच्यांनी, माझ्या बायकोने भोगलंय ते तुम्ही भोगू नये, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ठीक आहे. काय चुकलं असेल, कुठल्याही कोणाच्या भावना दुखवल्या असतील त्याबद्दल माफी आणि माफ करा. कोणाचं काही चुकवत असेल तर मी सुरुवातीलाच काही विषय क्लिअर केलेला आहेत व्हिडिओच्या सुरुवातीला. त्यामुळं सर्वांनी, ज्याला कोणाला बघू वाटत नसेल त्यांनी बघू नका, त्यांनी तो वर टाकला. ज्यांनी चॅनलला ते आवडत नसेल त्यांनी ते अनसबस्क्राईब करा चॅनल आणि ब्लॉक करा माझी ID, ठीक आहे. त्यांनी ते वर टाकला. ओके, चला. रामकृष्ण हरी सर्वांना. जय शिवराय. भेटू नंतरच्या काही चांगल्या ब्लॉगमध्ये, चांगल्या विषय घेऊन. तुम्ही सांगा एखाद्या विषयावर, आपण तिथं बोलूया आणि बोलण्याचा प्रयत्न करायला काही हरकत नाही. सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, ठीक आहे. भेटू नंतर आपण थोड्या दिवसातच.